चतुर तेनालीरामन आणि गर्विष्ठ पंडित. विजयनगरचे साम्राज्य खूप संपन्न आणि ज्ञानी होते. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एकदा एक खूप विद्वान पंडित आले. त्यांचे नाव होते पंडित वासू. पंडित वासू दिसायला भव्य होते, पण त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार होता. त्यांनी राजाला आव्हान दिले, महाराज, तुमच्या दरबारात असा कोणी आहे का जो माझ्याशी शास्त्रार्थात चर्चा करून मला हरवू शकेल? राजाने आपल्या दरबारातील सर्व विद्वानांकडे पाहिले, पण पंडित वासूंचे नाव ऐकून सर्वजण घाबरले होते. कोणाचीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होत नव्हती. राजा काळजीत पडला की आता विजयनगरची प्रतिष्ठा कशी वाचणार. तेव्हाच दरबाराच्या कोपऱ्यातून एक आवाज आला, महाराज, मी हे आव्हान स्वीकारतो. तेनालीरामनने पंडित वासूंकडे पाहून स्मितहास्य केले. राजाला आनंद झाला, पण पंडिताला वाटले की हा साधा माणूस मला काय हरवणार. तेनाली म्हणाला, पंडितजी, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे, पण आपण एका विशिष्ट ग्रंथावर चर्चा करूया जो मला खूप प्रिय आहे. पंडिताने अहंकारात मान डोलवली. चर्चेचा दिवस उजाडला. दरबार प्रेक्षकांनी गच्च भरला होता. तेनालीरामन दरबारात आला, पण त्याच्या हातात एक मोठी वस्तू होती जी एका सुंदर रेशमी कापडात गुंडाळलेली होती. त्याने ती वस्तू खूप आदराने एका उंच पाटावर ठेवली आणि तिला नमस्कार केला. पंडित वासूने आश्चर्याने विचारले, हा कोणता ग्रंथ आहे? मी आजवर अनेक ग्रंथ वाचले आहेत, पण हा मी कधीच पाहिला नाही. तेनाली अतिशय गंभीरपणे म्हणाला, पंडितजी, हा जगातील सर्वात कठीण आणि गुप्त ग्रंथ आहे, तिलकष्ट महिषाबंधनम. तिलकष्ट महिषाबंधनम. पंडिताने मनातल्या मनात विचार केला. त्याने आपले संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवले होते, पण त्याने या ग्रंथाचे नाव कधीच ऐकले नव्हते. त्याला भीती वाटू लागली की जर आपल्याला या ग्रंथाबद्दल काहीच माहीत नसेल तर आपण चर्चेत नक्कीच हरू आणि आपले नाचक्य होईल. त्या रात्री पंडित वासूला अजिबात झोप लागली नाही. त्यांना वाटले की तेनालीरामनकडे नक्कीच काहीतरी अफाट ज्ञान असणार आहे. अपमानापेक्षा पळून जाणे त्यांना सोपे वाटले. सूर्योदयापूर्वीच पंडित वासू कोणालाही न सांगता गुपचूप विजयनगर सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरला, पण पंडित वासूंचा पत्ताच नव्हता. राजाने विचारले, तेनाली, पंडितजी कुठे गेले? आणि तो तिलकष्ट महिषाबंधनम ग्रंथ तरी काय आहे, तो आम्हाला दाखव. तेनालीने हसत हसत त्या पाटावरील रेशमी कापड बाजूला केले. कापड उघडताच सर्वांना आश्चर्य वाटले. तिथे कोणताही ग्रंथ नव्हता. त्याऐवजी तिथे तिळाच्या काही काड्या, ज्याला संस्कृतमध्ये तिलकष्ट म्हणतात, आणि म्हशीला बांधायची एक जाड दोरी, ज्याला महिषाबंधनम म्हणतात होती. तेनालीने या साध्या वस्तूंचा वापर करून एक कठीण संस्कृत नाव तयार केले होते. संपूर्ण दरबार हसून हसून लोटपोट झाला. तेनालीच्या चातुर्याने विजयनगरची मान उंचावली होती. राजाने तेनालीला मोठे बक्षीस दिले. या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळते की माणसाने कधीही आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये, कारण जगात आपल्यापेक्षाही बुद्धिमान लोक असू शकतात.